कल्पना करा, आज जर सिंधू संस्कृतीतील एखादी दुर्मिळ मूर्ती, अजिंठा वेरूळमधील एखादं ऐतिहासिक शिल्प किंवा आपल्या इतिहासाशी जोडलेलं एखादी अमूल्य वस्तू एखाद्या श्रीमंत व्यक्तीने विकत घेतली आणि ती कायमस्वरूपी आपल्या बंगल्यामध्ये ठेवली, तर काय होईल? देशभरात संताप व्यक्त होईल. इतिहास अभ्यासक आणि पुरातत्व संशोधक त्याला विरोध करतील आणि ही संपत्ती संग्रहालयात ठेवली पाहिजे अशी मागणी होईल. अगदी तसंच काहीसं आता अमेरिकेत घडतंय. अमेरिकेत तब्बल 6,70,00,000 वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेला टी-रेक्स डायनासोरचा सांगाडा एका श्रीमंत माणसाने विकत घेतलाय. आणि या सांगाड्यासाठी त्याला किती किंमत मोजावी लागली माहिती आहे? तब्बल 482 कोटी रुपये. एका व्यक्तीने हा सांगाडा विकत घेतला आणि त्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पण आता या माणसाने तो सांगाडा तर विकत घेतलाय, तर त्यात चूक काय? तो लिलाव पूर्णपणे कायदेशीर आहे, पण तरीही शास्त्रज्ञ एवढे संतापले कायत? आणि हा वाद फक्त एका डायनासोरच्या सांगाड्यापुरती मर्यादित आहे की आणखीन काही गोष्टी यामध्ये आहे? हे सगळं समजावून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध लिलाव संस्था सॉथबीजने नुकताच एक टी-रेक्स डायनासोरचा जीवाश्म म्हणजेच सांगाड्याचा लिलाव केला. या डायनासोरचं नाव होतं गूस. बरं, हा काही साधासुद्धा सांगाडा नव्हता. जवळपास 38 फूट लांब, 6,70,00,000 वर्ष जुना आणि आजवर सापडलेला सर्वात चांगला टी-रेक्स सांगाड्यापैकी एक होता. लिलाव सुरू झाला आणि काही मिनिटातच बोली कोट्यवधी डॉलर्सच्या पार पोहोचली. अखेर एका बोलीदाराने 50.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 482 कोटी रुपयांना हा सांगाडा विकत घेतला. यानंतर हा आत्तापर्यंत विकला गेलेला जगातील सर्वात महागडा डायनासोरचा सांगाडा ठरलाय. आता वरवर पाहिलं तर यात काहीच गैर वाटत नाहीये. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी वस्तू विकत घेतली, पण खरी अडचण इथूनच सुरू होते. कारण हा सांगाडा एखाद्या राष्ट्रीय संग्रहालयाने, विद्यापीठाने किंवा संशोधन संस्थेने विकत घेतलेला नव्हता. तो एका व्यक्तीच्या खासगी मालकीचा झाला होता आणि हाच मुद्दा वैज्ञानिकांना अस्वस्थ करणारा आहे. पण त्याआधी जाणून घेऊयात की हा गूस सापडला तरी कसा. तर ही गोष्ट सुरू होते 2021 मध्ये. अमेरिकेतील साऊथ डाकोटा राज्यातील हार्डिंग काउंटीमध्ये गॅरी लिंकन नावाच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर संशोधकांचं एक पथक उत्खनन करत होतं. सुरुवातीला काही विशेष सापडलं नाही, मात्र नंतर जमिनीतून एक प्रचंड मोठं हाड बाहेर आलं. तपास केल्यावर ते टी-रेक्सच्या पायातील गेटाटर्सचं हाड असल्याचं समजलं. हा सगळा सांगाडा बाहेर काढण्यासाठी 1-2 नाही तर 5 वर्ष लागले. एक हाड अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आलं, त्यांचं मॅपिंग करण्यात आलं, तुटलेले भाग जोडण्यात आले, वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या आणि अखेर संशोधकांसमोर उभा राहिला तब्बल 38 फूट लांबीचा टी-रेक्सचा सांगाडा. या सांगाड्यात 63% मूळ सांगाडा होता. हाडांच्या वजनावरून ते 75 ते 80% पूर्ण असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मात्र त्यामुळे हा टी-रेक्स वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या शेतात हा सांगाडा सापडला त्या शेतमालक गॅरी लिंकन याच्या नावावरून डायनासोरचं नाव गूस असं ठेवण्यात आलं. आता लिलाव कायदेशीर आहे, मग वैज्ञानिक एवढे विरोध का करतायत? तर याचं कारण म्हणजे हा सांगाडा काही फक्त सजावटीची वस्तू नाही आहे, तो पृथ्वीच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा आहे. जीवाश्म शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आजकाल डायनासोरचे जीवाश्म हे विज्ञानापेक्षा श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जात आहे. ज्या प्रकारे लोक महागडे चित्र किंवा दुर्मिळ कलाकृती विकत घेतात, त्याच प्रकारे आता सांगाडेही विकत घेतले जाऊ लागले आहेत. समजा हा सांगाडा एखाद्या खासगी व्यक्तीच्या घरात ठेवला गेला आणि त्या व्यक्तीने संशोधकांना अभ्यासाची परवानगीच दिली नाही, तर मग या सांगाड्यातून मिळू शकणारी अनेक महत्त्वाची वैज्ञानिक माहिती कधीच मिळणार नाही. इतकंच नाही तर अशा सांगाड्यांच्या किमती आता शेकडो कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठं, सार्वजनिक संग्रहालय किंवा संशोधन संस्था हे विकत घेऊच शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ भविष्यात एखादा दुर्मिळ सांगाडा सापडला तर तो संशोधनासाठी नाही तर थेट बाजारात जाईल आणि विज्ञानापेक्षा पैशाचं महत्त्व जास्त वाढेल. पण अमेरिकेच्या कायद्यानुसार खाजगी जमिनीवर जे काही सापडतं त्यावर त्या जमिनीच्या मालकाचा अधिकार असतो. त्यामुळे हा लिलाव पूर्णपणे कायदेशीर आहे. पण कायदेशीर असणं आणि विज्ञानासाठी योग्य असणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर प्रत्येक दुर्मिळ सांगाड्याची किंमत शेकडो कोटींमध्ये गेली तर संशोधन संस्था ते विकत कशा घेणार? मग भविष्यात संशोधन कोण करणार? याच कारणामुळे अनेक वैज्ञानिकांचं मत आहे की असे जीवाश्म खाजगी संग्रहालयात बंद करण्यापेक्षा सार्वजनिक
संग्रहालयामध्ये ठेवले गेले पाहिजे, कारण तिथे जगभरातील संशोधक त्यांचा अभ्यास करू शकतात. खरं तर टी-रेक्स हा पृथ्वीवरील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली मांसाहारी डायनासोर मानला जातो. त्याचे दात कट्यारीसारखे धारदार होते. त्याच्या हाडांवरून त्याची वाढ, शिकार करण्याची पद्धत, आजार, शरीर रचना आणि त्या काळातील पृथ्वीवरचं वातावरण याबाबत अनेक गोष्टी समजू शकतात. म्हणूनच वैज्ञानिकांसाठी हा सांगाडा म्हणजे फक्त हाडांचा ढीग नाहीये, तर लाखो वर्षांचा इतिहास सांगणारी एक प्रयोगशाळा आहे. म्हणून आता प्रश्न फक्त एका डायनासोरच्या विक्रीचा राहिलेला नाहीये. प्रश्न असा आहे की इतिहास आणि वैज्ञानिकांची किंमत पैशात मोजली जाऊ शकते का? आज गूस एका श्रीमंत व्यक्तीकडे गेलाय, उद्या आणखी एखादा दुर्मिळ डायनासोराचा सांगाडा, एखाद्या प्राचीन मानवाचा सांगाडा किंवा जगासाठी महत्त्वाचा पुरातत्वीय पुरावा खाजगी संग्रहालयात गेला तर त्याचं नुकसान भरून कोण काढणार? म्हणूनच जगभरातील वैज्ञानिक अशी मागणी करतायत की जीवाश्मांचा व्यापार पूर्णपणे बंद झाला नाही तरी किमान संशोधकांना त्याच्यावर अभ्यास करण्याचा कायमस्वरूपी अधिकार मिळाला पाहिजे. आता तुम्हाला काय वाटतं? अशा दुर्मिळ जीवाश्मांना खाजगी व्यक्तीनं विकत घेणं योग्य आहे का, की ते कायम सार्वजनिक संग्रहालयामध्ये ठेवले गेले पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला गावबत्तीला.